नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मिश्र पिठाचे धपाटे याची रेसिपी बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये 6 ते 7 मिरच्या काप करून टाकलेल्या आहेत आणि 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत। आणि जर तुम्हाला तिखटाचं प्रमाण जास्त हवं असेल तर मिरच्याचं प्रमाण वाढवलं तरी चालतं आणि कमी केलं तरी चालतं। आणि आता याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले। आता हे आपण मिक्सर फिरवून घेऊया। तर इथे आपण मिक्सरला हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर आपण हे बाजूला ठेवूया। इथे कढईसारखं भांडं घेतलेलं आहे। कढई घेतली तरी चालेल, थोडंसं खोल आकाराचं, जेणेकरून आपण जे पीठ घेऊ ते सांडणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित पद्धतीने ते मळता येईल। तर इथे आपण ज्वारीचं पीठ 3 वाट्या घेणार आहोत। तर इथे मी 3 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। 3 वाट्या इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। 3 वाट्या ज्वारीचं पीठ आणि 3 वाट्या बेसन पीठ। तर अर्धी वाटी इथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। गव्हाचं पीठ कमी टाकायचं, गव्हाचं पीठ जास्त झालं की ते तव्याला चिकटतात करताना। तर इथे आपण जे लसूण, मिरची आणि जिरे टाकून जे मिक्सरला वाटून घेतलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे। जर तुम्हाला नुसती मिरची टाकलेलीच आवडत असती तर तसेही केले तरी चालतात। आणि मिरची पावडर आणि मिरची दोन्ही टाकायची असेल तर तेही टाकू शकतो। आणि आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। आणि हे पूर्ण जे मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकले ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे। आता हे मसाले पूर्ण मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये तर इथे मध्यम आकाराचे 4 कांदे असे बारीक बारीक कट करून घेतले होते आणि भरपूर अशी कोथिंबीर आपण कापून घेतली होती। तर ते आपण याच्यामध्ये टाकूया। कांदा आणि कोथिंबीर भरपूर असली की ते चवीलाही अगदी मस्त लागतात। आता कोथिंबीर आपण टाकली आहे त्याच्यामुळे तिची चव छान येणारच आहे। पण जर आपल्याकडे मेथीची भाजी असेल किंवा पालकची भाजी असेल त्या भाज्या टाकल्यावरही हे खूप मस्त धपाटे लागतात। तर आता आपण हे कांदा आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊया। आता हे पूर्ण मिक्स केल्यानंतर हे आता मिक्स झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया। जसं आपण चपातीला कसं मळतो भाकरीला तसं याचं पूर्ण पीठ मळून घ्यायचं। अगदी घट्टही मळायचं नाही आणि अगदी सैलही मळायचं नाही, मीडियम मळायचं। जसं आपण भाकरीला भाकर करण्यासाठी जसं पीठ मळतो तसं हे पीठ मळायचं। पाणी एकदम घालायचं नाही, एकदम पाणी घातलं तर ते सैल होतं। त्याच्यामुळे जसं आपल्याला थोडं थोडं लागेल त्या पद्धतीने आपण हे मळून घ्यायचं। तर इथे आपलं बघा तुम्ही छान पीठ मळून झालेलं आहे। तर आता हे पीठ पूर्ण आपण एकजीव केल्यानंतर ह्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं, म्हणजे ते छान मुरलं जातं आणि आपल्याला धपाटे अगदी छान करता येतात। तर इथे आपल्या 10 ते 15 मिनटं आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान आपलं पीठ हे भिजलेलं आहे। तर इथे आपण एक कोळपाट घेतलेला आहे, छोट्या पातेल्यात इथे पाणी घेतलेलं आहे आणि कॉटनचं कापड घेतलेलं आहे। ते पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आणि असं थोडंसं पिळून घ्यायचं। आणि आपण जो कोळपाट घेतला होता त्याच्यावरती हे आतरून घ्यायचं। तर इथे आपण हे कोळपाटावरती आतरून घेतलेलं आहे आणि जे पीठ मळलं होतं त्याच्यातून थोडासा असं जसं आपण चपातीला कसं थोडंसं घेतो तसं पीठ घ्यायचं आणि हातावरती गोल गोल करायचं। अशा पद्धतीने हातावर गोल गोल केल्यानंतर जसं आपण चपातीला करतो तसं सेम करायचं। इथे आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तर इथे आपण धपाटे बनवून घेऊया। तर जे आपले बोट असतात ना त्याला आधी आपण पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने हे थापून घ्यायचं। बोटाला जर पीठ चिटकत असेल तर पाणी लावायचं आणि पाणी किंवा तेल असं दोन्हीऐवजी काहीही लावू शकतो। पाणी किंवा तेल लावल्याने पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही। असं पूर्ण गोल आकाराने बोटाने दाबून दाबून असं थापून घ्यायचं। जसं चपाती आपण लाटतो तसं हे गोल आकाराने थापून घ्यायचं। आणि आता मध्यभागी जो थोडासा भाग जाड असतो, आता मागे जर कमी व्हायला लागलं तर जो हाताचा तळवा असतो त्याने मागे असं थोडंसं प्रेस करायचं, जेणेकरून मागे हे मध्ये जे जास्त पीठ झालेलं आहे ते मागे येतं आणि मग ते परत आपल्याला बोटाने थापून घेता येतं। अशा पद्धतीने सगळीकडून सारखंच झालं पाहिजे, कुठे जाड कुठे पातळ असं राहिलं नाही पाहिजे। जिथे जाड झालंय तिथे असं बोटाने थोडंसं दाबायचं। इथे आपलं पूर्ण धपाटे थापून झालेलं आहे।
तर इथे बोटाने असं गोल करून घ्यायचं. जेव्हा आपण भाजायला टाकतो तेव्हा मग आपल्याला सगळीकडून तेल सोडता येतं. तर इथे तव्याला पूर्ण आपण गरम करण्यासाठी आधीच ठेवला होता, तर आता ह्याला पूर्ण तेल लावून घेऊया. तेल लावल्यामुळे धपाटा आपण ह्याच्यावर टाकलं की ते चिकटणार नाही. तर इथे आपला तवा गरम झालेला आहे आणि जे आपण कापड घेतलं होतं धपाटं थापण्यासाठी त्याचे 2 कोपरे धरायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळूवार हे असं टाकून घ्यायचं आणि आपण टाकलं की लगेच आपण हे कापड हळूवार काढायचं. एकदम असं ओढून नाही काढायचं जेणेकरून ते तुटेल. तर असं हळूवार काढून घ्यायचं, ते लगेच निघतं. आता हे टाकून झालं की याच्यावरती लगेच चम्मचने किंवा असं ब्रशनं थोडं तेल सोडायचं आणि मध्यभागी जे आपण बोटाने जे होल केलं होतं त्याच्यामध्ये टाकायचं, जेणेकरून सगळीकडे तेल लागल्यावर ते आपल्याला पटकन उलटलं जातं, करपत नाही. तर अशा पद्धतीने हळूवार असं उलटणं घालायचं आणि जशी आपण खालची बाजू भाजली तशी वरची बाजू पण आपण भाजून घेऊया. आणि जरी धपाटे तळताना गॅस मीडियम ठेवायचा, अगदी हाय ठेवायचा नाही, कारण ते करपतात आणि लो ठेवला की मग ते भाजणार नाही. त्याच्यामुळे मीडियम ठेवायचा. मीडियम ठेवला की खरपूस भाजतात आणि ते जितके खरपूस भाजतील तेवढी त्याला चवही छान लागते. आणि आता इथे आपण ब्रशने परत वरून तेल लावून घेऊया. परत आपण पलटी करून घेऊया. आता खालची बाजू आपण वर घेतली तर अशा पद्धतीने पूर्ण आपण दोन्ही साईड छान खरपूस भाजून घेणार आहोत. खालून वरून जसं जिथे आपलं कच्चं राहिलं असं वाटतंय तर तिथे आपण ते पूर्ण भाजून घ्यायचं आणि दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता छान आता हे आपलं भाजून झालेलं आहे. तर आपण हे ताटामध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते. आपण त्यातूनच थोडंसं पीठ घेतलं. अशा पद्धतीने बोटाला तेल किंवा पाणी लावून, शक्य तितकं सुरुवातीला पाणीच लावायचं. अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं बोटांनी आणि मध्ये जाड झालं की हाताच्या खालच्या बाजूनी, तळव्याच्या खालच्या बाजूनी ते थोडंसं खाली असं प्रेस करून मग बोटांनी थापून घ्यायचं. आणि आपलं पूर्ण धपाटं थापून झालं की त्याला थोडंसं हाताला तेल लावायचं आणि ते पूर्ण तेलाने आपल्याला परत थापून घ्यायचं. तसं आपण बोटाने गोल गोल करून घेऊया, जेणेकरून आपल्याला आपण तव्यावर जेव्हा हे धपाटे टाकतो तेव्हा आपल्याला त्याच्यावरून तेल सोडता येतं आणि छान असं खरपूस भाजता येतं. तर आता हे आपण टाकून घेऊया. अशा पद्धतीने खालून ते उचलायचं आणि एकदम हळू हाताने जसं तव्याच्या मध्यभागी ते म्हणजे भाजायला पडेल अशा पद्धतीने हळूवार सोडून द्यायचं आणि लगेच हळूवार पद्धतीनेच ते काढून घ्यायचं, कारण मग ते ओढलं की लगेच तुटण्याची भीती असते. त्यामुळे ही प्रोसेस थोडीशी हळू करायची. आता आपण हे टाकलं त्याच्यावरती थोडंसं तेल सगळीकडून टाकून घेऊया. हे जे आपण होल केलं त्याच्यामध्ये पण तेल टाकायचं, कारण तेल टाकल्यामुळे ते खरपूस भाजतं आणि करपत नाही. तर इकडली आपली बाजू छान खरपूस भाजून झालेली आहे. तर आता वरची बाजू आपण भाजून घेऊया. आता वरच्या बाजूने आपण तेल लावून घेऊया. परत आपण असं दोन्हीकडूनही भाजून घ्यायचं आणि ह्या बाजूनेही तेल लावायचं. तर चला, हे आपलं खरपूस भाजून झालेलं आहे. तर हे आपण ताटात काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळे धपाटे बनवून घ्यायचे. आणि महत्त्वाची टीप, जेव्हा आपण 2 ते 3 धपाटे थापून घेतो तेव्हा सारखं जर कापडाला चिटकत असेल तर ते कापड परत पाण्यात बुडवायचं, थोडंसं प्रेस करायचं आणि मग परत त्याच्यावरती धपाटे करायला घ्यायचे, जेणेकरून ते चिटकणार नाहीत. तर चला, कशी वाटली रेसिपी? तुम्हाला व्हिडिओ आवडला का? आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा. तर चला, असंच भेटू एका नवीन